ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्. अधिकारीचं वर्णन आपण पाहिलं. यामध्ये 4 गुण सांगितलेले आहेत: विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व. जेव्हा साधक या सद्गुणांना प्राप्त करून तयार होतो तेव्हाच तो अधिकारी झाला असं आपण म्हणू शकतो. आता अनुबंध चतुष्टय मधील पहिला जो विषय होता तो होता अधिकारी. त्याचं वर्णन आपण पाहिलं. दुसरा जो अनुबंध आहे त्याला म्हणतात विषय. अनुबंध चतुष्टय मध्ये 4 घटक आहे, 4 मुद्दे आहे: अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. कोण या ध्येयापर्यंत पोहोचू शकेल त्याला म्हणतात अधिकारी. आता दुसरा जे अनुबंध आहे त्याला म्हणलेलं आहे विषय. आपण जो ग्रंथ वाचत आहोत त्या ग्रंथामध्ये कशाचं वर्णन आहे हे आपल्याला माहित असायला पाहिजे. तर म्हणून तुमच्याकडे जी ओवी आहे, विषय, मुमुक्षुत्व नंतर विषय आहे आणि विषय इथे दिलेला आहे: दुसरे अनुबंध विषय जीव ब्रह्म ऐक्य आहे हेची प्रमेय वेदांताचे. दुसरे अनुबंध विषय. वेदांताचा विषय काय आहे, वेदांतामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे. तर इथे म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य आहे हेची प्रमेय. विषयाला एक दुसरा शब्द आपल्या शास्त्रात म्हणतात प्रमेय, जे मला जाणून घ्यायचं आहे. ज्ञानाचा जो विषय आहे त्याला म्हणतात प्रमेय. आणि ज्ञानाचं जे साधन आहे ज्याच्याद्वारे मला हा विषय समजेल त्याला म्हणतात प्रमाण. या ग्रंथामध्ये पहिलीच ओवी आपण पाहिली की म्हणजे काय, तर म्हणे प्रमाण आहे. वेदांतो नाम उपनिषदम प्रमाणम. त्याद्वारे हा विषय आपल्याला समजतो त्याला आपण म्हणू प्रमाण. आणि जो विषय आहे तो आहे जीव ऐक्य, प्रमेय. आता जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे आज आपल्याला असं वाटतं की ब्रह्म काही वेगळी वस्तू आहे, जीव वेगळा आहे. जीव म्हणजे मी, सुखी दुखी होणारा, कर्म करणारा, फल भोगणारा, इहलोक परलोक गामी, या लोकामध्ये परत परत ज्याचा जन्म होतो. जर काही चांगले कर्म केले तर उच्च लोकामध्ये जो जन्म घेतो, असा जो आहे तो आहे जीव. आणि ब्रह्म म्हणजे जे परम सत्य आहे, जे ध्येय आहे. तर त्या ब्रह्मामध्ये आणि माझ्यामध्ये फार फरक आहे. जसं म्हटलेलं आहे की
मैं नर हूं तू नारायण है, मैं संसार के हाथों में, संसार तुम्हारे हाथों में. तर मी तर संसारी आहे आणि ब्रह्म काय तर म्हणे संसाराचं जे कारण आहे, अधिष्ठान आहे. तर ब्रह्म आणि जीव कुठेच आपल्याला या दोघांमध्ये ऐक्यता वाटत नाही, अभेद वाटत नाही, भिन्नता वाटते, भेद वाटतो. तर इथे म्हटलेलं आहे की जर आपण वेदांत ग्रंथांचा अभ्यास जर केला तर आपल्याला कळेल की जीवच ब्रह्म आहे. वेदांतामध्ये 3 सिद्धांत आहेत. ब्रह्म सत्य आहे, संसार मिथ्या आहे आणि जीवच ब्रह्म आहे. जीवो ब्रह्मैव नापरा. हे जेवढे महावाक्य आहे, 4 महावाक्य आपण वाचू, या ग्रंथामध्ये सुद्धा त्याचं सविस्तर वर्णन येणार आहे. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म आणि अयमात्मा ब्रह्म, हे 4ही महावाक्य या ऐक्यतेचं निरूपण करतात. सद्गुरू त्या शिष्याला सांगतात की ते ब्रह्म तू आहे, तत्वमसी उपदेश वाक्य आहे. आणि जेव्हा त्याला अनुभव होतो तेव्हा तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी, अनुभव वाक्य. तर जीव ब्रह्म ऐक्य शेवटचं म्हणजे प्रयोजन, ध्येय हेच आहे या वेदांत ग्रंथाचं. वेदांतामध्ये आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं की जगाचं वर्णन होत आहे, मायेचं वर्णन होत आहे, त्रिगुणांचं वर्णन होत आहे. पण खरं म्हणजे हे सगळं वर्णन या ऐक्यासाठी आहे. ब्रह्मसूत्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे, तत्तु समन्वयात. जे काही वर्णन आहे त्याचं समन्वय, समन्वय म्हणजे त्याचं पर्यवसान, शेवट या ब्रह्मात्मैक्य बोधामध्येच आहे. संसाराचं जे वर्णन वेदांतामध्ये आलेलं आहे ते संसारासाठी नाहीये. जीवाचं वर्णन, जीवाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी नाही. त्याचं प्रयोजन शेवटी हेच आहे की जीव सत्य नाही, संसार सत्य नाही, ब्रह्म सत्य आहे. आता वेदांमध्ये जवळजवळ 1,00,000 ऋचा आहे. 1,00,000 मंत्र म्हणू शकतो. 1,00,000 मंत्र. विविध विषय त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. पण प्रयोजन काय आहे शेवटी? ब्रह्मात्मैक्य बोध. म्हणून इथे म्हटलेलं आहे की दुसरं जे अनुबंध आहे, विषय आहे जीव ब्रह्म ऐक्य. आता अधिकारी झाला, विषय झाला. तिसरा जो अनुबंध आहे त्याला म्हणतात संबंध. संबंध म्हटल्याबरोबर 2 वस्तूची आपल्याला आठवण होते. 2 शिवाय संबंध होत नाही. गुरु शिष्य संबंध, पती पत्नी संबंध, पिता पुत्र संबंध. संबंध म्हटला की 2 वस्तू आल्याच. तर आता इथे कोणत्या संबंधाची चर्चा होत आहे? पहा, इथे पुढची जी ओवी आहे, तिसरे अनुबंध संबंध. तिसरे अनुबंध संबंध, प्रमेय प्रमाण संबंध, प्रमेय प्रमाण संबंध, बोध्य बोधक संबंध, बोध्य बोधक संबंध, वेदांत शास्त्रे. वेदांत शास्त्रे. वेदांत शास्त्रामध्ये एक संबंध सांगितलेला आहे. संबंध कोणामध्ये? तर प्रमेय आणखीन प्रमाण. त्याला लक्ष देऊ नाही का? प्रमेय म्हणजे आता मी जो विषय सांगितला, जीव ब्रह्म ऐक्य, हा विषय आहे, सब्जेक्ट मॅटर. प्रमेय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला कुठे मिळेल? तर म्हणे प्रमाण,
जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये या विषयाचं वर्णन आहे. म्हणजे असं आहे, की कोणी एक अधिकारी तयार झाला, की मला आता जीव ब्रह्मैक्य हे समजायचं आहे. तर आता तो कुठे जाईल? कोणचं पुस्तक हातात घेईल? तर इथे म्हटलेलं आहे, तो उपनिषदाला हातात घेईल किंवा वेदांताचे शास्त्र. कारण ज्या प्रमेय बद्दल त्याला उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे, त्याचं साधन कुठे आहे? त्याच्या संबंधित ग्रंथ कोणचा आहे? तर म्हणे हे उपनिषद, यालाच म्हटलेलं आहे प्रमाण. तर प्रमाण बोधक आहे. बोधक म्हणजे ज्ञान देणारं ते साधन आहे. आणि जे मला ज्ञान मिळेल ज्या विषयाचं, त्या विषयाचं नाव आहे जीव ब्रह्मैक्य. हे पहा, आता उदाहरण मी देतो. जर मला शिवाजी महाराजांबद्दल जाणून घ्यायचं असेल, शिवाजींचं चरित्र, तर मी लायब्ररीत जाईन आणि कोणचा ग्रंथ वाचीन किंवा कोणचा ग्रंथ विचारीन. मी हे नाही सांगणार की मला जरा संगीताचं पुस्तक द्या किंवा अर्थशास्त्राचं पुस्तक द्या. कारण जो प्रमेय आहे, प्रमेयशी संबंधित जो ग्रंथ आहे, ऐतिहासिक काही ग्रंथ असेल, तोच मी वाचेन. कारण प्रमेयाचा संबंध त्या ऐतिहासिक ग्रंथाबरोबरच आहे. प्रमेय काही आहे आणि मी प्रमाण किंवा शास्त्र काही दुसरंच भलतंच वाचत आहे, तर मला ज्ञान होणार नाही. मला शिकायचं आहे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, आणि मी वाचतोय केमिस्ट्री, रसायनशास्त्राचं पुस्तक, तर संबंधच नाही दोघांमध्ये. तर हे जाणलं पाहिजे की प्रमेय जर जीव ब्रह्म ऐक्य आहे, तर याचा संबंध कोणत्या शास्त्राबरोबर आहे. तर म्हणून इथे म्हटलेलं आहे, प्रमेयाचा संबंध प्रमाण ग्रंथांशी आहे. आणि दोघांमध्ये संबंध कसा आहे? म्हणजे बोध्य बोधक. उपनिषद बोध करवणारे आहे आणि बोध्य ज्याचं आपल्याला ज्ञान होईल ते आहे जीव ब्रह्मैक्य. याप्रमाणे बोध्य बोधक संबंध, यालाच म्हणतात प्रतिपाद्य प्रतिपादक संबंध सुद्धा. म्हणजे प्रतिपादन करणारा आहे ग्रंथ, उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, आणि प्रतिपाद्य काय आहे तर म्हणे जीव ब्रह्म ऐक्य. तर याप्रमाणे संबंधाचं इथे वर्णन झालेलं आहे. त्यानंतर अनुबंध चतुष्टयामधील जो चौथा घटक आहे त्याला म्हणतात प्रयोजन. प्रयोजन म्हणजे ध्येय, उद्दिष्ट. जर जीव ब्रह्मैक्य बोध मला झाला तर काय मिळेल, काय होईल, व्हॉट विल बी द फायनल रिझल्ट. कशासाठी हे सगळं मी करत आहे. असं म्हटलेलं आहे, प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. प्रयोजन जाणल्याशिवाय एक मंद माणूस सुद्धा काही करत नाही. तर आता मला जर या ब्रह्म आणि जीव याचं एकत्व मला समजलं तर काय काय होईल, लाभ काय, फलश्रुती काय आहे, तर त्याला म्हणतात प्रयोजन. तर प्रयोजनाबद्दल इथे सांगितलेलं आहे. पुढची ओवी पहा. चौथे अनुबंध प्रयोजन, चौथे अनुबंध प्रयोजन, मोक्ष आहे प्रयोजन, मोक्ष आहे प्रयोजन, मुक्ती मिळो न बंधन, मुक्ती मिळो न बंधन, ध्येय आहे, ध्येय आहे. तर ध्येय काय आहे तर म्हणतात मोक्ष. ध्येयाला म्हणतात प्रयोजन. तर मला मुक्ती पाहिजे, कारण बंधनामध्ये माणसाला कधीच सुख मिळत नाही. म्हणून वेदांतामध्ये नेहमी सांगतात की आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे तर म्हणतात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती.
तर मुक्ती म्हणजे काय? मुक्ती मिळेल तर काय मिळेल? मुक्तीने काय होईल? तर म्हणे या दोन घटना घडतील. दुःखाची निवृत्ती होईल आणि आनंदाची प्राप्ती. अच्छा, आता हे मुक्ती मिळेल कशी? मुक्ती आज का नाहीये? बंधनामध्ये मी का आहे? तर म्हणे कारण अज्ञान आहे. जीव ब्रह्मैक्याचं अज्ञान असल्यामुळे बंधन आहे. बंधनामुळे दुःख आहे. आणि त्यामुळेच मग संसारामध्ये परत-परत आपल्याला यावं लागतं. तर इथे म्हणतात, जर मला ज्ञान होईल तर मुक्ती मिळेल. म्हणजे मुक्तीचा डायरेक्ट रिझल्ट काय आहे? दुःख निवृत्ती. आणखीन आनंदाची प्राप्ती. म्हणून इथे मूळ ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, की प्रयोजनं तु तदैक्य प्रमेयगत अज्ञान निवृत्ती. स्वस्वरूप आनंद वाप्तिश्च. दोन आहे. दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती. यालाच म्हणतात मुक्ती. भागवतामध्ये मुक्तीची परिभाषा छान सांगितली. मुक्तिर्हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. स्वरूपामध्ये अवस्थिती होणं, स्वरूपावस्थान त्याला म्हणतात. स्वरूपावस्थान झालं की माणूस मुक्त झाला. आणि मुक्त झाला म्हणजे अज्ञान आणि अज्ञानामुळे उत्पन्न होणारे जेवढे दुःख आहे, संसार आहे, त्याची समाप्ती. म्हणून इथे म्हणतात तरति शोकम आत्मवित इत्यादी श्रुते. हे मूळ ग्रंथात म्हटलेलं आहे की जो आत्मवित आहे तो शोक समुद्राला पार करून जातो, त्याच्या पलीकडे जातो. आणि ब्रह्मवित ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मरूपच होऊन जातो. तर हे प्रयोजन आहे, ध्येय आहे. आणि पहा, आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो छोटे छोटे बंधन आपल्याला अनुभवास येतात. तडफड होत असते. जर मी आजारी पडलो तर हॉस्पिटलमध्ये मला ठेवलं, तर आता सतत आपण विचारतो डॉक्टरांना की केव्हा मला सुट्टी मिळेल, कारण तिथे बंधन आहे. नोकरीमध्ये, जॉबमध्ये आपल्याला बंधनाची अनुभूती होते. मुलांना शाळेमध्ये बंधनाची अनुभूती होते. तर असे हजारो छोटे 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 बंधन आहे. पण मूळ बंधन म्हणजे काय? हे शरीर मला मिळालेलं आहे आणि मग त्यानंतर संपूर्ण संसार. म्हणून इथे म्हणतात की जर अज्ञानाची निवृत्ती झाली तर हा सगळा जो संसार आहे किंवा प्रपंच आहे त्यापासून आपण सुटू शकतो. तर प्रयोजन हे झालं. तर अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन याला म्हणतात अनुबंध चतुष्टय. आता तो अधिकारी जो साधक आहे तो शोधतोय की माझं जे प्रमेय आहे जीव ब्रह्मैक्य आणि शास्त्र उपनिषद आहे. आता उपनिषद सांगणारा कोणी पाहिजे? उपनिषद असं कादंबरी सारखं आपण वाचू नाही शकत. वेदांत शास्त्र किंवा गीता असं नुसतं ज्याला संस्कृत येते तो सुद्धा त्या उपनिषदाला समजू शकणार नाही. कारण असं म्हटलेलं आहे आचार्यवान पुरुषो वेद. जोपर्यंत एक आचार्य मिळत नाही तोपर्यंत त्या शब्दामधील जे सखोल अर्थ दडलेले आहे, लपलेले आहेत, ते आपल्याला कळत नाही. नुसतं संस्कृत भाषा आल्याने वेदांत समजत नाही, व्याकरणाने वेदांत समजत नाही. म्हणून कोणी असा जाणकार पाहिजे. तर आता हा जो साधक आहे तो जातो सद्गुरूंकडे. याला म्हणतात गुरुपसदन किंवा याला म्हणतात गुरुपसत्ती. आता तुमच्या त्या मी जे ओव्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये 19वी आणि 20वी ओवी पहा. ते मी आधी लिहिली होती, खरं म्हणजे ती आता आली पाहिजे. तर 19वी आणि 20 नंबरची त्याच्याकडे पहा. तिथे लिहिलेलं आहे साधन चतुष्टय संपन्न
अधिकार होऊनी प्रसन्न, करतो गुरुकडे गमन ज्ञानासाठी. आता तो ज्ञानासाठी गुरुकडे जातो. आणि गुरु म्हणजे कोण आहे? तर इथे म्हटलेलं आहे पुढच्या ओळीमध्ये, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु आहे प्रेमळ कृपाळू, महिमा काय सांगू प्रत्यक्ष देव. म्हणे सद्गुरु कोण आहे? तर ज्यांनी परंपरेने हे ज्ञान ऐकलेलं आहे त्याला म्हणतात श्रोत्रिय. श्रुती परंपरेने, श्रुती म्हणजे कान, तर त्याचे सुद्धा कोणी आधी गुरु होते, मग गुरुचे गुरु म्हणून आपण म्हणतो ना, सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. तर एक श्रुती परंपरा आहे, गुरु परंपरा आहे. तर ही ज्यांनी या जो परंपरेचा भाग आहे तर श्रोत्रिय आहे. आणि फक्त त्यांनी ऐकलंच नाहीये तर तो त्याच्यामध्ये पूर्णपणे स्थित झालेला आहे, त्याला म्हणतात ब्रह्मनिष्ठ. तर अशा सद्गुरूकडे तो जातो. आणि आता हा साधक कसा आहे तर विवेक चूडामणीमध्ये फार छान वर्णन केलेलं आहे आणि दासबोधामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. विवेक चूडामणी मध्ये वर्णन केलेलं आहे की अयम अधिकारी जनन मरणादी संसारान संतप्त दीप्त शिरा जलराशी इव उपहार पाणी. दुसऱ्या ग्रंथामध्ये आहे की जो साधक आहे त्याला आता त्या ज्ञानाची एवढी म्हणजे तातडीने गरज वाटते, जसं जर आपल्या डोक्यावर आग लागली तर आपण पाण्यासाठी कसं धावतो, त्याचप्रमाणे त्याला या संसारापासून मुक्त व्हायचं आहे. म्हणून समर्थांनी लिहिलं आहे, जो संसार दुःखे दुखविला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषय. तर असा हा अधिकारी त्या सद्गुरूंकडे जातो. आणखीन कसा जातो तर इथे वर्णन आहे मूळ ग्रंथामध्ये की हातामध्ये काही घेऊन जातो. हातामध्ये काय नेतो तर म्हटलेलं आहे समित पाणी, समिधा घेऊन जातो. यज्ञ यागामध्ये आपण जी आहुती टाकतो ती तो घेऊन जातो. असं म्हटलेलं आहे की सद्गुरूकडे रिक्त हस्तेन न गच्छे, रिकाम्या हाताने गेलं नाही पाहिजे. जे मोठे लोक आहेत त्यांच्याकडे आपण जेव्हा जातो तर काही हातामध्ये एक भेट, तर काही आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणतात ना टोकन ऑफ लव्ह. तर काहीतरी जे त्या सद्गुरूंना आवडेल किंवा ज्याची त्यांना गरज आहे अशी काही वस्तू हातामध्ये घेऊन मग तो जातो. आता यासाठी सुद्धा विवेक पाहिजे. आता अशी काही मी वस्तू घेऊन जात आहे ज्याची त्याला गरजच नाही किंवा त्याचा उपयोगच करू शकत नाही, तर अशी वस्तू नाही दिली पाहिजे. आधीच्या काळात आश्रमामध्ये यज्ञ हवन रोज होत असे, म्हणून तो समिधा घेऊन जातो आहुती. आणि त्याचा दुसरा एक अर्थ असा आहे की जशी ती समिधा त्या यज्ञामध्ये यज्ञ कुंडामध्ये जेव्हा आपण त्याला टाकतो ते जळून भस्म होते, त्याचप्रमाणे मी सुद्धा आता तुमच्या चरणी आलो आहे आणि मी माझा अहंकार वगैरे सगळा राख केलेला आहे. इच्छा, आग्रह, वासना सगळं आता काही नाही. तर समर्पणाचं प्रतीक आहे समिधा. तर अशी समिधा घेऊन तो जातो. तर पहा असा हा तीव्र मुमुक्षु आहे. आपल्या पहा स्वामी विवेकानंद सुद्धा असे मुमुक्षु होते. आपल्या गुरुदेवांना सुद्धा जर आपण बघितलं तर पहा ते तीव्र मुमुक्षु होते. कुठे गेले ते? तपोवन महाराजांकडे. तपोवन महाराजांनी विचारलं पत्र आणलंय का? कारण शिवानंद महाराजांनी त्यांना पाठवलं. तर पहा ते परत आले आणि परत पायी गेले. तीव्र मुमुक्षु.
आणि असं झालं की जेव्हा पत्र घेऊन गेले तर तपोवन महाराजांनी पत्र पाहिलं सुद्धा नाही. फक्त ते परीक्षा करत होते, की हा शिष्य बनू इच्छित आहे, पण याच्यामध्ये किती तयारी आहे याची, किती तत्परता आहे. तर असा हा जो उत्तम अधिकारी आहे, यालाच सद्गुरूची प्राप्ती. आता तुम्हाला जर हे वर्णन ऐकायचं असेल, की शिष्य कोण आहे, गुरु कोण आहे, तर दासबोधामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे. गुरुचे लक्षण, सद्गुरूचे शिष्याचे लक्षण. इथे एक ओळी फार छान आहे, की सद्गुरू कोण आहे? तर इथे म्हणतात समर्थ रामदास स्वामी, की जे करामिती दाखवती, तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरू नव्हेती मोक्ष दाते. म्हणजे जगामध्ये गुरु तर अनेक आहेत. चमत्कार दाखवतात, संमोहन वगैरे काही शिकवतात. पण ते सद्गुरू नाहीये, फक्त गुरु आहे. सद्गुरू कोण आहे? तर म्हणे मोक्ष दाते. हां, मोक्ष देणारे जे आहेत ते सद्गुरू आहेत. नाहीतर गुरु कोणकोणचे इथे फार वर्णन केलेलं आहे. सभा मोहन भुररी चेटके, साबर मंत्र कौटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके, असंभाव्य सांगती. सांगती औषधी प्रयोग, का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टिबंधने लागवेग अभिलाषा. असे हे अनेक गुरु आहे, पण मोक्षदाता फक्त सद्गुरू आहे. तर अशा या सद्गुरूकडे जेव्हा अधिकारी पोहोचलाय, तर आता तो त्यांच्या चरणी बसून ऐकतो तत्वज्ञान, आणि ते सद्गुरू त्याला ज्ञान देतात. आता पुढची जी ओवी आहे, इथून खरं जे ज्ञान आहे त्याची सुरुवात आहे. आता या ग्रंथामध्ये ज्या पद्धतीने तत्वज्ञान मांडलेलं आहे, त्याला म्हणतात अध्यारोप अपवाद शैली. अध्यारोप अपवाद एक ही पद्धत आहे. अनेक प्रकारचे वाद आहे आपल्या ग्रंथांमध्ये. दृष्टी सृष्टीवाद, कार्यकारणवाद, प्रतिबिंबवाद, अवच्छेदवाद. वाद म्हणजे सांगण्याचं एक एक पद्धत, निरूपणाची एक पद्धत. तर आता इथे जो वाद आहे, ज्याच्याद्वारे इथे वर्णन केलेलं आहे तत्वाचं, त्याला म्हणतात अध्यारोप अपवाद. म्हणून इथे या ग्रंथामध्ये म्हणतात संस्कृतमध्ये, सगुरु परम कृपया अध्यारोप अपवाद न्यायेन एनम उपदिशती. या शिष्याला उपदेश सद्गुरू करत आहे, अध्यारोप अपवाद या न्याय. आता अध्यारोप म्हणजे काय आणि अपवाद म्हणजे काय, दोन शब्द आहेत. तर पहा पुढची ओवी, पुढच्या दोन ओव्या आपण वाचू आणि मग आपण समजण्यात करू. सुब्रह्मं तस्मं सच्चिदानंद परम सच्चिदानंद तिथे नाही अध्यारोप केवळ, अध्यारोप केवळ अवस्तू, अवस्तू. आता इथे म्हणतात एक आहे वस्तू आणि एक आहे अवस्तू. वस्तूवर अवस्तूचा अध्यारोप झाला, इथून सुरुवात केली. वस्तू शब्दाचा अर्थ असतो जी नेहमी राहते, त्याला म्हणतात वस्तू. वस धातूपासून वस्तू शब्दाची उत्पत्ती आहे. आपण प्रत्येक पदार्थालाच वस्तू म्हणतो, कारण त्याचं अस्तित्व आपल्याला दिसतं. पण खरं जे अस्तित्व आहे, त्याच्यामुळे जी वस्तू दिसत आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. तर खरी वस्तू काय आहे, तर इथे म्हणतात सत्य वस्तू ब्रह्म. प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्मतत्व आहे आणि त्याच्यामुळेच त्या वस्तूचं अस्तित्व आहे. आपण पुढे आणखीन पाहू. जसं दागिन्यांमध्ये खरी वस्तू कोणची आहे,
तर म्हणे सुवर्ण. सुवर्णामुळे अंगठी आहे किंवा बांगडी आहे. तर बांगडी नावाची जी वस्तू आहे, अंगठी जी आहे, जी वस्तू आपण म्हणतो, त्यामध्ये खरी वस्तू कोणची? तर म्हणे सुवर्ण. त्याचप्रमाणे इथे म्हटलेलं आहे, ब्रह्म ही एक वस्तू आहे. त्याचं लक्षण काय आहे? सच्चिदानंद. आणखीन जे अद्वैत आहे, तिथे द्वैताचा भ्रम नाही. तर ही तर झाली वस्तू. अच्छा. आणि अवस्तू काय आहे? तर इथे म्हणतात, अज्ञान आदी सकळ जड समूह प्रबळ अध्यारोप केवळ अवस्तू. ज्याचा आरोप झालेला आहे, जी अध्यस्त आहे, ती आहे अवस्तू. अवस्तू म्हणजे तिथे तिचं अस्तित्व नाहीच आहे. आता इथे मूळ ग्रंथामध्ये हे समजवण्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं. आणि उदाहरण सगळ्यांच्या माहितीचं आहे, ते म्हणजे दोरी आणखीन सापाचं. इथे म्हणतात, असर्प भूतायाम रज्जौ सर्प आरोपवत वस्तुनी अवस्तू आरोप अध्यारोप. दोरी ही खरी वस्तू आहे. त्याच्यावर सर्प नावाची जी वस्तू आहे, तिचा आरोप झालेला आहे. आरोप शब्दाचा अर्थ आहे की ती नसते, म्हणजे जिचं अस्तित्व खरं नाहीये, पण असं वाटतं की ती आहे. त्याला म्हणतात आरोप किंवा अध्यारोप. आधी आरोप, आधी म्हणजे वर, एकाच्या वर दुसऱ्या वस्तूला ठेवणं, त्याला म्हणतात अध्यारोप. दोरीवर सर्पाचा जो भ्रम आहे, त्याला म्हणू अध्यारोप. आता अशी पोकळी आहे, पोकळीवर निळा रंग आपण काय केला? आरोपित केला. म्हणून आपल्याला आकाश कसं दिसतं? निळं. खरं म्हणजे निळी तिथे वस्तू नाहीच आहे काही. निळा रंग नाहीये. जर तिथे निळा रंग असता तर जेवढे हे विमान जातात ते निळे होऊन आले असते. तर ती आहे अवस्तू, वास्तविक नाहीये, तिचं अस्तित्व नाहीये, पण त्या पोकळीवर त्याचा आरोप केला. अनेक उदाहरण आहे. मृगजळाचं उदाहरण आहे. वाळू आहे, पण त्याच्यावर काय? रेत, वाळू ज्याला म्हणतात, त्याच्यावर पाण्याचा आरोप. तर इथे आता जेव्हा अध्यारोप असतो, तेव्हा एक असतं अधिष्ठान आणि दुसरे अध्यारोपित वस्तू. तर इथे अधिष्ठान काय आहे? तर म्हटलेलं आहे ब्रह्म. आणि त्याच्यावर काय आरोपित केलेलं आहे? तर इथे म्हणतात अज्ञान आदी सकळ. अज्ञान आदी, इथे आदी म्हणजे एक्सेट्रा नाही. आदी म्हणजे सुरुवात. अज्ञानापासून संपूर्ण ब्रह्मांड सगळंच्या सगळं आरोपित आहे. लक्ष देऊ नाही का? हा मुद्दा फार महत्वाचा आहे. अज्ञान आदी सकळ जड समूह प्रबळ. इथे म्हटलेलं आहे या ग्रंथामध्ये सुद्धा, अज्ञानादी सकल जड समूह अवस्तू. अज्ञानापासून ज्याची सुरुवात आहे आणि ब्रह्मांडापर्यंत जे काही आपण पाहतो, ते सर्वच्या सर्व काय आहे? अध्यारोपित आहे. अच्छा, आज आपण या अध्यारोपाला सत्य मानले. आता ज्ञानाने काय होतं? तर म्हणे अध्यारोपाचा अपवाद होतो. अपवाद म्हणजे निवृत्ती, निरसन, त्याला बाजूला करणं, त्याला म्हणतात अपवाद. हा संस्कृतचा शब्द आहे. मराठीमध्ये अपवाद म्हणजे वेगळं, एक्सेप्शन, हिंदीमध्ये सुद्धा म्हणतात. पण इथे अपवाद म्हणजे सत्य वस्तूला जाणणं, असत्य वस्तूला बाजूला करणं. तर अध्यारोप अपवाद. तर अध्यारोप काय झाला? तर म्हणे अध्यारोपित कोणकोणची वस्तू आहे? तर अज्ञान, अज्ञानापासून ज्याची सुरुवात आहे. आपण आता पाहू पुढे काय काय अध्यारोप या ब्रह्मतत्वावर. म्हणजे अधिष्ठान आहे, तर म्हणे ते आहे ब्रह्म.
आता त्या शिष्याने हे ऐकलं, की अज्ञानापासून सकळ ब्रह्मांड हे अध्यारोपित आहे. तर त्याच्या मनामध्ये आता प्रश्न असा आहे, की अज्ञान म्हणजे काय? आधी अज्ञानाचं मला ज्ञान द्या. हां, तर आता पुढच्या ज्या ओव्या आहेत, 2 ओव्या, त्याच्यामध्ये अज्ञानाचं वर्णन आहे. आता हेच आश्चर्य आहे, आपल्याला माहीतच नाही, की अज्ञान कशाला म्हणतात? अज्ञानाचंच अज्ञान आहे. जोपर्यंत रोग काय आहे, तो समजत नाही, तोपर्यंत निवृत्ती होऊ नाही शकत. तर म्हणून इथे अज्ञानापासून जर अध्यारोपाची सुरुवात आहे, म्हणजे ती जर आरोपित केलेली आहे, भ्रम आहे, तर आता जरा आम्हाला सांगा, अज्ञान म्हणजे काय? त्या पुढच्या 2 ओव्या मी फक्त म्हणतो, उद्या आपण त्याचं वर्णन करू. अज्ञान आहे अनिर्वचनीय, अज्ञान आहे अनिर्वचनीय, सत असत अकथनीय, सत असत अकथनीय, न कळे सत्य काय त्याचे रूप, न कळे सत्य काय त्याचे रूप. आज आपण आता इथेच थांबू.